नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो, ज्याला आपण राजपत्रित गट अ आणि गट ब ची पदं म्हणतो, ज्यामध्ये बरेचसे संवर्ग आहे, बरेचसे डिपार्टमेंट जसं की कृषीचा आहे, त्यानंतर सिव्हिलचा आहे, त्यानंतर वनसेवेचा आहे, त्यानंतर राज्यसेवेचा आहे, असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. या संदर्भातली जाहिरात 2025 ची अपकमिंग आहे, येणारी आहे, अजून आलेली नाही आहे. तसं जर बघितलं ज्या शेड्यूलनुसार ती जानेवारीमध्ये येणं अपेक्षित आहे, पण नेहमीप्रमाणे एमपीएससी कडनं हे डिले होत चाललेलं आहे. सो ही जाहिरातीचं आता मागणी पत्र यायला सुरुवात झाली आहे. मग कोणती मागणी पत्र आणि किती मागणी पत्र डिपार्टमेंटनुसार आलेली आहे, जाहिरात कधी येऊ शकते, त्या संदर्भात थोडक्यात अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आणि तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे की या वर्षापासून हा परीक्षा पॅटर्न बदलणार आहे. आता हा परीक्षा पॅटर्न कसा होणार तुम्हाला माहिती असेल तर तोही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, आणि त्यांचा टेंटेटिव्ह शेड्यूल जे एमपीएससीचं ते पण मी तुम्हाला दाखवतो कसं असणार आहे. ओके, आता यामध्ये बघा महत्त्वाची बातमी की आतापर्यंत किती त्यांना मागणी पत्र गेले. 24 फेब्रुवारी 2025 पर्यंतची आरटीआयच्या माध्यमातून मागण्यात आलेली माहिती आहे. त्यानुसार आपल्याला माहिती अशी कळते, महसूल व वन विभाग, महसूल आणि वन विभाग जर बघितला, ज्यामध्ये ही पद आहे बघा, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार याची अजून पदसंख्या म्हणजे मागणी पत्र आलेली नाही, निरंक आहे. ग्राम विकास विभागाकडनं बघा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी गट अजून जागा मागणी पत्र गेलं नाही. मात्र इथे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब चे 15 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे. त्यानंतर गृह विभाग परिवहन, ज्याला आपण ARTO म्हणतो, सहाय्यक प्रादेशिक परिवहन व अधिकारी गट अ यासाठी 21 पदाचं मागणी पत्र गेलं, ज्या ठिकाणी मेकॅनिकलचे विद्यार्थी फक्त फॉर्म भरू शकतात बघा इथे. त्यानंतर गृह विभाग जरीतला अधीक्षक, त्यानंतर उपअधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त यासाठी बघा इथे निरंक आहे. मात्र या 2 पदांसाठी म्हणजे उपअधीक्षक सहाय्यक आयुक्त एक पदाचं मागणी पत्र गेलेले. अर्थात हे अजून वाढणार आहे. वित्त विभाग जर आपण बघितला, त्यामध्ये राज्यकर आयुक्त, सहाय्यक विक्रीकर आयुक्त गट अ याचे नेहमीप्रमाणे खूप जास्त पदसंख्या असतात. आतापर्यंत 79 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ निरंक, अजून पदसंख्या गेलेली नाहीये. महिला व बालविकास विभागाकडनं बघा इथे निरंक आहे, हे दोन्ही पदांसाठी निरंक आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडनं बघा सहाय्यक कामगार आयुक्त एक गेलेला आहे, उद्योग उपसंचालकसाठी गेलेले नाहीये. त्यानंतर उद्योग अधिकारी नाही गेलेला आहे, सहकारी कामगार नाहीये, मुख्याधिकारी नगरपालिका परिषद यांचं पण मागणी पत्र गेलेलं नाहीये. सहकार व पणन विभाग उपनिबंधक सहकार संस्था याचं मागणी पत्र गेलेलं नाहीये. सामान्य प्रशासन, ज्याला कक्ष अधिकारी म्हणतो, याचं मागणी पत्र गेलं 3 पदांसाठी. आदिवासी विकास विभागाकडनं बघा उपसंचालक प्रकल्प अधिकारीचं पद नाही, मागणी पत्र नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांचं मागणी पत्र नाहीये. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, त्याला आपण संशोधन अधिकारी म्हणतो, गट ब चं पद 4 मागणी पत्र गेली आहे. 4 पदांसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यासाठी मागणी पत्र गेलं नाहीये. आतापर्यंत टोटल जर बघितलं तर टोटल मागणी पत्र गेलेलं आहे 125 मागणी पत्र गेलेली आहे. सो अजून याच्यामध्ये जागा निश्चित वाढणार आहे. सो आतापर्यंत 125 गेलेला आहे. मग जाहिरात येण्यासंदर्भातलं काय, जर आपण एमपीएससीच्या वेबसाईटला गेलात आणि टेंटेटिव्ह त्यांचं शेड्यूल जर आपण बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं बघा, महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 ही अपकमिंग आहे. बरोबर, जाहिरात येणं कधी होतं, जानेवारी 25लाच होतं. आणि पूर्व परीक्षा तुमची कशी असते तुम्हाला माहिती आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. हे डिपार्टमेंट बघा 9 डिपार्टमेंट आहे. राज्यसेवा 35 संवर्ग वेगळे आहेत. नंतर यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी, कृषी सेवा, सहाय्यक नियंत्रक, अन्न व औषध आणि वनसेवा, असे 9 वेगळे डिपार्टमेंट आहे. त्याच्यातर्फे या संवर्गांसाठी जाहिरात दिली जाते. यामध्ये पूर्व परीक्षा अपेक्षित होती 28 सप्टेंबर 2025ला होईल, पण अजून जाहिरातच आलेली नाहीये. आता जाहिरात आत्ता आपण मार्चमध्ये आहोत, मार्च एंडिंगमध्ये आहोत. अजून राज्यसेवा पाठीमागचा निकाल लागणं अपेक्षित आहे 2024चा. सो ही जाहिरात येण्या डिले होणारच आहे. पण तरी पण ही जाहिरात जर आता बघितलं डिले होत चाललाय, ही मे पर्यंत म्हणजे आता अजून 2 महिने 2.5 महिने म्हणतो तुम्हाला, मेच्या एंड पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे साधारणतः 3 ते 4 महिन्यानंतर पूर्व परीक्षा सप्टेंबरला जी त्यांनी सांगितली आहे, थोडीफार पुढे मागे जाईल, पण दिवाळीच्या आतच ही एक्झाम होण्याची शक्यता आहे. मी फक्त तुम्हाला अंदाज सांगतो, जेवढे सोर्सेसकडून माहिती मिळते. सो जे विद्यार्थी राज्यसेवेचा किंवा यासाठी अभ्यास करत असाल राजपत्रित पूर्व परीक्षेसाठी,
अभ्यास चालू ठेवा. ओके. आणि निकाल हा बघा पुढच्या वर्षात लागतोय पूर्व परीक्षेचा, त्यानंतर मुख्य परीक्षा वगैरे. आता मुख्य परीक्षा जर बघितली तर बघा एकूण 35 संवर्गासाठी वेगळी मुख्य परीक्षा होणार आहे बघा, ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो. आता ही होणारी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, मला म्हणलं परीक्षा पद्धत कशी असणार आहे, तर ही आता वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार आहे. तो फॉर्मॅट असा आहे. याच्यावर तुम्हाला जर माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये टाका, डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेतो. अशी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने तुमची होणार आहे मेन्स, प्रिलिम नंतर मेन्स. आणि दिनांक त्यांनी कळवलं नाही, दिनांक ते नंतर कळवणार आहे. सेम त्यामध्ये तुम्ही बघा दुसरं बघितलं महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी, बघा यांत्रिकीसाठी तुम्हाला सेपरेट एक्झाम होणार आहे, त्याला आपण सहाय्यक अभियंता यांत्रिकी गट ब म्हणतो. ही सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे. त्यानंतर उरलेल्या सगळ्याच बघा सेपरेट तुमच्या एक्झाम होतात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार आहे. कृषी सेवेची पण बघा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ऑलरेडी आहे ती. अन्न औषधची डिस्क्रिप्टिव्ह आहे, निरीक्षण वैद्यमापन डिस्क्रिप्टिव्ह आहे, वन सेवेची सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार. या सगळ्यांसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा ठरलेला आहे. तुम्हाला याच्याबद्दलची कसली माहिती पाहिजे असेल, जर माहिती नसेल किंवा माहिती पाहिजे असेल आमच्या टीमकडनं तर खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट टाका, त्याच्यावरती आमची टीम पुन्हा व्हिडिओ तुम्हाला अनालिसिस करून प्रॉपर देणार आहे. सो यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमी सुद्धा या संदर्भात भरपूर बॅचेस अनाऊन्स केलेल्या आहेत, अनाऊन्स होणार आहेत. यासाठी ॲप डाउनलोड करून ठेवा, सगळ्या बॅचेस तुम्ही बघून ठेवा आणि जी योग्य तुम्हाला बॅच वाटते परचेस पण करा. याच्याबद्दल अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर खाली हा हेल्पलाईन नंबर आहे 888825 ह्या नंबरला आपण कॉल करू शकता. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये व्हिडिओ असेच तुम्हाला माहिती पर पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आवडला तर लाईक करत चला आणि काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.